तुम्ही इथे पाहू शकता माझ्या या तुळशीच्या झाडावरती खूप सारे नवीन फुटवे हे आलेले आहेत। अगदी प्रत्येक पानाच्या इथून एक नवीन फुटवा हा यायला सुरुवात झालेली आहे। आज आपण ज्या वस्तूचा वापर तुळशीच्या झाडासाठी करणार आहोत ती फक्त खत नाही तर कीटकनाशक म्हणून देखील याचा चांगला फायदा होतो। त्यामुळे याचा वापर जर केला तर आपल्या तुळशीच्या झाडाची वाढ ही चांगली होऊन ती हिरवीगार घनदाट होईलच। पण आता हिवाळ्यामध्ये झाडाची पाने गळणे, झाडावरती कीड लागणे, झाडाची वाढ न होणे यासारख्या ज्या समस्या आहेत त्याच्या वापरामुळे अगदी चुटकीसरशी नाहीशी होण्यासाठी ह्या मदत होईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी हिरवीगार घनदाट होण्यासाठी याला कोणते खत द्यायचे, झाडावरती जी कीड लागते त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे हे आपण पाहणार आहोतच। पण आता हिवाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाची ही वाढ होत नाही कारण तुळशीच्या झाडाचा हा विश्रांतीचा काळ असतो। तर अशा वेळेस काय करायचे या सगळ्या विषयीची माहिती देखील पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। उन्हाळा किंवा पावसाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाची वाढ जशी झपाट्याने होते तशी हिवाळ्यामध्ये म्हणावी तशी या झाडाची वाढ होत नाही। मात्र थोडी आपण काळजी घेतलीत तर हिवाळ्यामध्ये देखील आपल्या दारातील अंगणातील जी तुळस आहे ती हिरवीगार डेरेदार होण्यासाठी ही मदत होते। तुळशीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी त्याला जास्ती खते देण्याची आवश्यकता नसते, मात्र याला सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन गोष्टी मात्र योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते। तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी हे जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता नाही। मात्र आता हिवाळ्यात जे सकाळी किंवा संध्याकाळी जे बाष्प झाडावरती झाडाच्या पानावरती पडते त्यामुळे झाडाची जी पाने आहेत त्यामध्ये ओलावा राहतो आणि पानामध्ये जास्त ओलावा राहिला तर त्या ठिकाणी बुरशी कीड ही लागते आणि अशातच आपली जी पाने आहेत ती गळतात आणि पाने झाडावरची गळाली तर आपल्या झाडाची वाढ ही होणार नाही। त्यामुळे हिवाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाला दिवसभर भरपूर ऊन मिळेल अशा ठिकाणी हे झाड लावलेली जी कुंडी आहे ती ठेवून द्यायची। भरपूर ऊन मिळाल्यामुळे झाडाची वाढ ही चांगली होईलच पण झाडावरती कीड देखील ही लागणार नाही। त्याचबरोबर आता हिवाळ्यात तुळशीच्या झाडाला हे पाणी देखील हे प्रमाणशीर द्यावे। आता आपण तुळशीच्या झाडाला खत तसेच कीटकनाशक म्हणून ज्या वस्तूचा वापर करणार आहोत ती वस्तू म्हणजे हे गोमूत्र आहे। गोमूत्र हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असे आहे। गोमूत्राच्या वापरामुळे झाडावरती कसल्याही प्रकारची कीड बुरशी लागली असेल तर ती निघून जाते। त्याचबरोबर याचा आपण खत म्हणून जर वापर केला तर झाडाची वाढ ही चांगली होते कारण गोमूत्राच्या वापरामुळे आपल्या कुंडीतील जी माती आहे ती उपजाऊ होण्याचे हे काम होते। मात्र या गोमूत्राचा वापर हा आपल्याला प्रमाणशीर करायचा आहे, जास्ती वापर करायचा नाही। झाडाला याचा वापर हा प्रमाणशीर केला नाही तर नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते। तर सगळ्यात आधी आपण झाडावरती फवारा करण्यासाठी या गोमूत्राचा वापर कसा करायचा तर मी या ठिकाणी 1 लिटर हे साधे पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त हे 4 ते 5 थेंब म्हणजे साधारण पाव चमचा एवढा हा 1 लिटर पाण्यामध्ये गोमूत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्याचा फवारा हा आपल्याला तुळशीच्या झाडावरती हा करायचा आहे। अशा प्रकारे झाडावरती फवारा केल्यामुळे कीड आणि बुरशी ही निघून जातेच पण झाडावरची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार तजेलदार होण्यासाठी देखील याचा चांगला असा हा फायदा होतो। याचा आपल्याला खत म्हणून देखील हा वापर करायचा आहे। मात्र तुळशीच्या झाडाला खत देण्याबरोबरच झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात। तुळशीच्या झाडावरती ज्या मंजिरी येतात त्या देखील ह्या काढून टाकाव्या कारण झाडावरती ज्या मंजिरी आलेल्या असतात त्या आपण तशाच ठेवल्या तर झाडाची जी सर्व एनर्जी आहे त्या मंजिरीमध्ये जे बी तयार होते ते तयार करण्यामध्येच हे खर्ची होईल आणि आपले जे झाड आहे ते वाढणार नाही। आता हिवाळ्यात तुळशीच्या झाडाला पाणी देखील हे प्रमाणशीर द्यावे म्हणजे झाडाला पाणी देताना हे कुंडीतील माती हे चेक करूनच द्यायचे। कुंडीतील माती ही अगदीच कोरडी किंवा जास्त ओली राहील असे पाणी द्यायचे नाही म्हणजे कुंडीतील माती वरच्या बाजूची 1 ते 1.5 इंच ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यायचे नाही कारण कमी पाण्यामुळे झाड जसे सुकते तसेच जास्ती पाण्यामुळे देखील
आपले झाड हे खराब होण्याची शक्यता असते। आता आपण जे गोमूत्रापासून पाणी तयार केले होते ते आपल्याला तुळशीच्या झाडाला हे 1 मग या प्रमाणात महिन्यातून एकदा जर दिले तर तुम्ही पाहाल तुळशीच्या झाडाची चांगली वाढ होऊन ते घनदाट झालेले तुम्हाला दिसून येईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।